नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। होमिओपॅथिक कॉलेजची 200 कोटींची जागा हडपण्याचा डाव, ईडी, सीबीआय, एसआयटीची विजय मालोकर यांची मागणी। महाराष्ट्रात सर्वात प्रथम होमिओपॅथी महाविद्यालय उभारणीकरिता माजी विश्वस्तांनी मलकापूर गौरक्षण रोड येथे 31 मार्च 1951 रोजी 10 एकर जागा घेतली। या जागी होमिओपॅथी महाविद्यालय बांधण्याऐवजी विद्यमान ट्रस्टने कवडीमोल भावाने जागा विकण्याचा घाट घेतला असून 200 कोटींची जागा हडपणाऱ्या मुखंड माफियांचा पर्दाफाश होण्यासाठी ईडी व सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते विजय मालोकर यांनी शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी स्थानिक सेंटर प्लाझा हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। होमिओपॅथी कॉलेजची जमीन जी 1959 मध्ये डोनेट केली होती जानी फॅमिली, त्यांनी ज्या कामासाठी ज्या पर्पजसाठी ही जमीन डोनेट केली होती की ते कॉलेज झालं पाहिजे, हा या पर्पजला कुठेतरी त्या हरताळ फासण्याचं काम हे ट्रस्टी करत आहेत। आणि हे ट्रस्टी लोक जे आहेत ते जवळपास 200 कोटी रुपये या जमिनीची किंमत आहे हे हडपण्याचा प्रयत्न या ट्रस्टींचा आहे। आणि आज अचानक या ट्रस्टीपैकी एक ट्रस्टी जे विजय जानी म्हणून आहेत हे इथे आले आणि यांनी जे इथे खुलासा केला की इथे कोणताही ठराव न होता अशी जाहीर नोटीस काढण्यात आलेली आहे, जेव्हा की धर्मदाय आयोगाची परमिशन घेतल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी असल्याशिवाय अशा पद्धतीची कोणतीही जाहीर नोटीस वृत्तपत्रामध्ये येऊ शकत नाही। आणि त्यांची कोणती परवानगी न घेता यांनी एक टेम्पररी एक लेआउट देखील त्यांचं ते तयार करून घेतलेला आहे। या महानगरपालिकेमध्ये जे कामं होऊन राहिलेले आहे हे देखील किती म्हणजे गोडबंगाल कार्यक्रम आहेत ते इथे दिसून येते। या अशा पद्धतीने जर हे जमीन हडपल्या जात असेल तर निश्चितच याच्या बाबतीत फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे। याच्या विरोधात मी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।